रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने 25 फेब्रुवारी रोजी सोलापुरात संविधान सन्मान रॅली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। याची माहिती देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे हे श्रमिक पत्रकार संघात आले होते। पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, प्रदेश पातळीवर राज्यभरातून 48 पैकी 2 जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला मिळाव्यात अशी मागणी प्रदेश पातळीवरून भाजपाकडे करण्यात आली आहे। 2 पैकी 1 सोलापूर लोकसभेची जागा रिपाईला मिळाली तर स्थानिक उमेदवार म्हणून मी उभारण्यास इच्छुक आहे असा खुलासा देखील यावेळी राजाभाऊ सरवदे यांनी केला। सोलापूरमध्ये समजा रामदास आठवलेंनाच वाटलं किंवा तुम्हाला असं वाटतं का रामदास आठवलेच उमेदवार असावे सोलापूरमध्ये? माझ्या पक्षाची भूमिका तेच आहे ना तुमच्या रिपब्लिकन पक्षाची भूमिका एक आहे की आठवले साहेब इथं उभारले तर निवडून येतील, नाही तर राजा सरवदे आहे। तुमचा हा मुद्दा तिथं जरा प्रॉपर आता कसं आहे प्रॉपरचा प्रॉब्लेम आहे ना, कसं आहे माहिती शेवटी जर उद्या स्थानिक आला तर स्थानिकला राजा सरवदे आहे आणि प्रॉपर नसेल द्यायचं तर मग आठवले का वाईट? आठवले का वाईट? संविधान सन्मान मेळाव्यादरम्यान कोणाला आपण पक्षात प्रवेश देणार का यावर या प्रश्नाला उत्तर देताना रिपाई आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे काय म्हणाले तेही पहा। कसला निकष आहे ते? का आपल्याकडे काय येणार का? आपले उद्योगपती येणार आहेत का? करोडपती येणार आहेत? आपल्याकडे कुठला तर टाकून दिलेला येणार या पक्षाचा सोडणार या पक्षाचा